जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिका जी की KDMCची एक्झाम चालू आहे मित्रांनो. तर आज माझा स्वतःची एक्झाम होती. त्या एक्झाममध्ये काय काय विचारले गेलेलं आहे ते आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर माझी क्लर्क टायपिस्ट म्हणून 3rd शिफ्टमध्ये एक्झाम झालेली आहे मित्रांनो. कधी 10 सप्टेंबर 2025 रोजी. तर आपण आज बघणार आहोत की आपल्याला मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, रिजनिंग, त्यासोबत GK GS करंट अफेअर्समध्ये काय काय क्वेश्चन विचारले होते, जेणेकरून KDMCची तुमची कोणत्याही पदाची एक्झाम असेल ह्यानुसार तुम्हाला अभ्यास करण्याला एकदम सोपं जाईल मित्रांनो. आपण त्यासाठी तुम्हाला मी ह्या पेजच्या माध्यमातून सांगणार आहेत की मराठी ग्रामरचे कोणते कोणते क्वेश्चन आले होते, त्याच्यासोबतच इंग्लिशसाठी आणि रिजनिंगसाठी, त्याच्यानंतर आपलं GK GS करंट अफेअर्समध्ये तुम्हाला काय स्टडी करायचं आहे, आणि मेन म्हणजे टेक्निकलचे क्वेश्चन काय काय आले होते ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तुम्हाला नक्कीच फायदा होईल मित्रांनो. तुमची एक्झाम जर बाकी असेल 11, 12, 13, 14पर्यंत, तर तुम्हाला 100% फायदा होईल. त्यासाठीच हा व्हिडिओ बनवण्याचा आपला पर्पज आहे मित्रांनो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल प्लीज व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. हे बघा, आज बघा तुम्ही क्लर्क टायपिस्ट, तर आपण बघणार आहोत मराठी सब्जेक्ट. आपण पहिले बघणार आहोत मराठीमध्ये काय विचारलं होतं. पहिले तर तुम्हाला मी सांगून देतो किती क्वेश्चन आले होते मित्रांनो. 100 क्वेश्चन होते 200 मार्कासाठी. ठीक आहे, हे तर सर्वांना माहिती आहे, पण मी एक सांगण्याचा पर्पज वेगळा आहे. आणि त्याच्यासोबतच 40 क्वेश्चन हे टेक्निकलचे होते मित्रांनो. 40 क्वेश्चन आणि 60 क्वेश्चन हे आपले रिजनिंग 15, त्याच्या 15 मराठी, 15 इंग्लिश ग्रामर, 15 त्याच्यासोबत GK करंट अफेअर्स 15. तर हे कशा प्रकारे आले होते तुम्हाला तर माहीत आहे. 25-25 हा स्लॉट येतो मित्रांनो, 25-25 क्वेश्चनचा, आणि 30-30 मिनिट याला टायमिंग असतो. याच्यात काय आहे, रिजनिंग जास्त नसल्यामुळं, रिजनिंग 25 असल्यामुळं टाईम जास्त लागतो मित्रांनो. आणि आपल्याला याच्यात टाईम खूप कमी लागलेला आहे. म्हणजे 30 मिनिटाचा टायमिंग होता, तर मुलांचे 20 ते 25 मिनिटातच सॉल्व्ह झालेले क्वेश्चन मित्रांनो. कारण की रिजनिंग एकदम इझी असल्यामुळं हे लवकर सॉल्व्ह झालेले आहे. त्यासाठी आपण बघणार आहोत काय काय क्वेश्चन होते, आणि टेक्निकलचे काय येतं ते पण मी सांगणारच आहे. हे बघा मराठीमध्ये काय काय विचारले गेलं होतं बघा. ते बघा, हरिश्चंद्रचा अर्थ, व्याकरणानुसार हरिश्चंद्रचा अर्थ काय, एकदम क्लिअरली वाक्य सांगता येत नाही, पण असं आलं होतं मित्रांनो हरिश्चंद्र. तर त्याचं काय होतं, बलवान, सत्यवान. C ऑप्शन आपल्या लक्षात नाही, D ऑप्शन आपल्या लक्षात नाही, पण त्याचा आन्सर सत्यवान होतं. त्याच्यामुळे मी हे आन्सर माझ्या लक्षात आहे, मी हे केलं होतं योग्य, सत्यवान, हरिश्चंद्रचा अर्थ. तर त्याच्यानंतर बघा, सेकंड, केलेले उपकार जाणणारा कोण, त्याचे ऑप्शन होते कृतज्ञ, आणखी 3-4 ऑप्शन होतं. तर आपल्याला माहीत आहे एकदम इझी होतं हे, तर सर्वांनाच येणार मराठी ग्रामरचं. मी तर म्हणतो मुलं आउट ऑफ येतील मराठी ग्रामरचे. याचा आन्सर होणार आहे कृतज्ञ. तर कृतज्ञ उपकार न जाणणारा असतो. त्याच्यासोबतच बघा, वाक्य माझ्या लक्षात नाही, पण एक वाक्य दिलं होतं, संयुक्त वाक्य दिलं होतं. त्याचे केवळ वाक्य आपल्याला बनवायचे म्हणजे 4 ऑप्शन दिले होते, त्याच्यातून बघायचं होतं केवळ वाक्य कोणतं आहे ह्या वाक्याचं. त्याचं ते पण इझी होतं, ते पण सॉल्व्ह झालेलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बघा, होकारार्थी वाक्य दिलं होतं एक, त्याचे नकारार्थी वाक्य ओळखायचे होते. खाली 4 ऑप्शन दिले होते, हा पण इझी होता. मराठी ग्रामर एकदम इझी. त्याच्यासोबतच समानार्थी शब्द 2 आले होते मित्रांनो. त्याच्यानंतर विरुद्धार्थी 2 आले होते, माझ्या एक्झॅक्ट लक्षात नाही आहे, पण 2-2 क्वेश्चन हे याच्यावर आले होते. ते पण इझी होते, कारण त्यांनी ऑप्शनच असे दिले होते, त्या ऑप्शनमधूनच आन्सर आलेले मित्रांनो, एकदम इझी लेवलला. त्याच्यानंतर एक पॅरेग्राफ दिला होता. तर पॅरेग्राफ होता तर आपलं घरासमोरील एक वरांडा असतो, त्याच्याबद्दल ह्या पॅरेग्राफमध्ये कोणता शब्द वापरलेला आहे, असं एक त्या पॅरेग्राफमध्ये एक होतं. ते पण त्याला आपण कट्टा शब्द होता त्याच्या विरुद्ध, तर त्याच्या जागेवर कट्टा शब्द वापरला होता. आणि त्या पॅरेग्राफमध्ये आणखी एक होतं, जे लेखक होता, दुष्काळ पडला होता आणि कोणते पीक त्यांनी शेतात लावले होते. एकदम इझी होते, डायरेक्ट दिलं होतं मक्का, कारण पॅरेग्राफ वाचल्या याचे आन्सर सॉल्व्ह झालेले, एकदम इझी लेवलला होता. आणि त्याच्यानंतर बघा किती क्वेश्चन झाले आपले, इथं बघा तुम्ही, 1, 2, 3,
4, हे 2, 5, 6, 7, 8, पॅरेग्राफवर 9, 10 आणि एक बघा युद्धाला आमंत्रित करणारा, याचा अर्थ बघा मांडी ठोकणारा असा ऑप्शन होता, मांडी ठोकणारा, आणि 3-4 ऑप्शन होते. तर हे बघा असा एक क्वेश्चन होता इझी लेवलला. आणि 2 म्हणी होत्या, म्हणी पण एकदम इझी स्टेपच्या होत्या मित्रांनो, एकदम सोपं. म्हणजे 15 क्वेश्चन असे होते मराठीचे, तुम्ही आउट ऑफ घेऊ शकतात. तर मराठीचं जास्त तुम्हाला स्टडीजला फोकस नाही करायचं आहे. माझं हे सांगण्याचं आता तुमच्याजवळ 2-3 दिवस असेल तर तुम्हाला फोकस कशावर करायचं आहे. जर तुम्हाला टेक्निकलचे क्वेश्चन असेल तुम्ही ते आउट ऑफ मारण्यासाठी तुम्हाला त्याच्यावर फोकस करायचं आहे. मराठी तुम्हाला आता किती पण केलं तर काय होणार नाही आहे. फक्त हे बघा तुम्ही समानार्थी विरोधार्थी तर एकदा वाचून जावा, आणि बाकीचं तर काही एवढं हार्ड नव्हतं मित्रांनो. तर आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत इंग्लिश ग्रामर. इंग्लिश ग्रामरमध्ये बघा आर्टिकल्स एकदम इझी होते मित्रांनो. आर्टिकलवर 3 क्वेश्चन आले होते. जर इंग्लिश ग्रामर जर तुमचे कच्चे असतील मित्रांनो, एकदा आर्टिकल टॉपिक हे तुम्ही वाचून जायचं आहे. आर्टिकलला 2 ते 3 क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे प्रत्येक शिफ्टला. त्याच्यासोबत प्रोव्हर्ब आले होते मित्रांनो. पॅराजंबलवर एक क्वेश्चन होता, तर ते पण इझी होता, एवढं हार्डली जास्त विचारलं नव्हतं. डीपला जाऊन एकदम ओवरवरचे क्वेश्चन होते इंग्लिश ग्रामरचे आणि मराठी ग्रामरचे सुद्धा. सिनोनिम्स, अँटोनिम्स हे पण 5 क्वेश्चन आले होते. त्यासोबत पॅरेग्राफवर जसे मराठीमध्ये पॅरेग्राफला 2 क्वेश्चन होते, इंग्लिशच्या पॅरेग्राफला 3 क्वेश्चन होते मित्रांनो. तर असे मिळून किती क्वेश्चन झाले, 3, 4, 5, 5 आणि 5 10, 12 आणि 13, 2 आणखी असतील तर ते काही सांगता येणार नाही मित्रांनो. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे बघा रिजनिंग, नातेसंबंधावर रिजनिंगला 2 क्वेश्चन होते मित्रांनो. त्याच्यासोबत डायरेक्शन, तर डायरेक्शन एकदम इझी होत्या. तू उत्तरेकडे 40 किलोमीटर चालत गेला, त्याच्यानंतर उजवीकडे वळला, परत उजवीकडे आणि परत उजवीकडे. आता त्याचं अंतर इथून किती किलोमीटर आहे आणि त्याचे या साईडला उजवीकडे वळल्यानंतर दिशा कोणती असणार आहे. बस पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर ह्या 4 दिशेवर हे क्वेश्चन होते. एकदम इझी, सेम लेवलला होते, हे पण जास्त हार्ड नव्हते. आपले ABCD जे ABCDवर येतं ना क्वेश्चन, तर ते पण सोपं, एकदम सोपं होते. म्हणजे 3 सोडून ABCD E दिलं होतं, त्याच्यानंतर म्हणजे असे दिले होते E, परत 3 सोडून पुढचं जे येईल असे, परत असे 3-4 दिले होते आणि तुम्हाला पुढचं काढत, हे पण एकदम इझी होते. त्याच्यानंतर 2 सरासरी आलेख दिले होते ह्या टाईपचे, आणि त्याची सरासरी काढायची होती, हे पण इझी होतं. आणि सिटिंग अरेंजमेंटवर एक क्वेश्चन आला होता मित्रांनो. तर ABCD 7 लोक आहे उत्तरेकडे तोंड करून, ह्या टाईपचा एक क्वेश्चन आला होता मित्रांनो. तो पण इझी होता, त्यांनी सांगून एकदम इझी लेवलला दिलं होतं, ते पण सॉल्व्ह झालेलं मित्रांनो. तर्कसंगतवर 2 क्वेश्चन होते. बाकीचं आपलं काही टेबल खुर्च्या आहे, काही पक्षी टेबल आहेत, ह्या टाईपचे 2 क्वेश्चन होते. बस रिजनिंगमध्ये जास्त काही हार्ड नव्हतं. तर टेक्निकलला तुम्हाला जर टेक्निकल चांगलं असेल तर तुमचे रिझल्ट येण्याचे चान्सेस आहे मित्रांनो. आणि इंग्लिश ग्रामर थोडंसं आर्टिकल वगैरे, कारण खूप मुलांना इंग्लिश ग्रामरची भीती असते, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इंग्लिश ग्रामर थोडंसं आर्टिकल्स वगैरे करून जायचे, तुमचा नक्कीच फायदा होईल. 1-2 क्वेश्चन जर तुम्हाला वाढले तर तुमचे रिझल्ट येऊ शकतात. त्याच्यासोबत करंट अफेअर्स आणि GK GSचं काय होतं मित्रांनो, BMCवर आलं होतं बघा. BMCने 2023मध्ये घनकचरा कंप्लेंट करण्यासाठी, जे कुठं घाण असते, कचरा पडलेला असतो, याची कंप्लेंट करण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केले होते. व्हॉट्सअपनुसार कंप्लेंट करायची होती का BMC ॲपनुसार, की डायरेक्ट BMC ऑफिसला जाऊन, असे 4 ऑप्शन होते मित्रांनो. आणि एक मुंबई महामार्गावर होता, तिथलाच होता, वसई आणि 2 कुठलं तरी कोणतं प्लॅटफॉर्म जोडतो, हा एक क्वेश्चन होता, लक्षात नाही आहे. आणि मध्य प्रदेश महाराष्ट्रामध्ये कशाचा करार झालेला आहे, पाणी संबंधी कोणत्या नदीवर करार झालेला आहे, त्याच्यावर एक होता. आणि एक समुद्र किनाऱ्यावर एक क्वेश्चन होता मित्रांनो. त्याच्यासोबतच आपलं बाकीचं जे एक याच्यावर होतं बघा, मूलभूत हक्कावर एक होता, कलम आर्टिकल 14वर हा एक क्वेश्चन होता. तर म्हणजे एकदम इझी लेवलला क्वेश्चन होते. फक्त बघा आता टेक्निकलला काय करायचं मित्रांनो, टेक्निकलला काय झालेले, जे 40 क्वेश्चन होते मित्रांनो, 40 क्वेश्चन होते. तर 40 क्वेश्चन कसे विचारले होते, आता यांनी डायरेक्ट RTI 2000 माहितीचा अधिकारवर डायरेक्ट 20 क्वेश्चन विचारलेले मित्रांनो 40मधनं. तर तुम्हाला काय करायचं आहे,
RTIचं जास्त मोठं पेज नाही, बुक नाही आहे आणि जास्त कलमे नाही आहे. तर तुम्हाला हे पाठच करून जायचं आहे. तुमचा 100% फायदा होईल मित्रांनो. 7 कलम, 8 कलम, 12, 13, 15, कलम 17, कलम 27 यांच्यावर सगळ्यावर क्वेश्चन आले होते मित्रांनो. हे तुम्हाला करायचे म्हणजे करायचे. जर तुम्हाला रिझल्ट आणायचा असेल तुम्ही काय करा, RTIचं माहितीचा अधिकार जास्त मोठी PDF नाही आहे. जर तुमच्याकडे त्याची PDF नसेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपली टेलिग्रामची लिंक दिलेली मित्रांनो. टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या आणि ती PDF तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि ती PDF तुम्ही फ्रीमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही वाचून घ्या मित्रांनो. त्याच्यानंतर महानगरपालिका ॲक्टवर जे 1949चं आहे मित्रांनो, त्याच्यावर किती आले होते, 1949 याच्यावर 10 क्वेश्चन होते आणि 2015चा जो अधिनियमवर किती क्वेश्चन होते, 10 क्वेश्चन होते. पण RTIला तुम्हाला खूप चांगला चान्स आहे मित्रांनो. तुम्ही RTIचे जे बुक आहे किंवा PDF आहे हे तुम्हाला पाठच करायचे, जास्त कलम नाही याच्यात. 40 काही कलम असतील, 40 पेजेस आहे, तुम्हाला ते वाचायचे. पण त्याच्यावर 20 क्वेश्चन विचारले गेलेले होते मित्रांनो या शिफ्टला. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, टेक्निकलवर चांगला फोकस करायचा आहे. टेक्निकलचा फोकस करण्याचं कारण काय मित्रांनो, मराठी, इंग्लिश, त्याच्यानंतर रिजनिंग हे इझी लेवलला आहे. फक्त टेक्निकलला जर तुम्ही स्टडी करून गेला, तुमच्याकडं आहे 2-3 दिवस, जर तुमची एक्झाम बाकी असेल तर तुमचा 100% रिझल्ट येऊ शकतो मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, अशाच व्हिडिओसाठी मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहे, जी उद्याची एक्झाम होणार आहे. परत माझ्या फ्रेंडची एक्झाम आहे, तर त्याच्यात काय विचारले गेलेलं आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, त्यासोबतच लाईक करायचं आहे. चला मित्रांनो, आणि जर तुम्हाला PDF हवी असेल कसली पण याच्यातून तर मला कमेंट करा आणि आपल्या टेलिग्रामवर तुम्हाला अवेलेबल सर्व काही आहे फ्रीमध्ये. तुम्ही जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू मित्रांनो.